मुंबईत तुम्ही आजवर अनेक कट्टे अनुभवले असतील. दादरचा शिवाजी पार्कातला कट्टा, चेंबूरचा डायमंड गार्डन कट्टा, विलेपार्ल्यातला आत्रे कट्टा. या कट्ट्यांवर रंगणाऱ्या गप्पांच्या मैफिलींचे तुम्ही सदस्यही असाल. पण आज आम्ही तुम्हाला एका अनोख्या कट्ट्याचं दर्शन घडवणार आहोत. वांद्रे पूर्वला असलेला साहित्य सहवास कॉलनीतला हा कट्टा. या कट्ट्यावर गेली अनेक वर्ष अभिजात मराठी साहित्याचा सुगंध असणाऱ्या गप्पा होतात. यंदा साहित्य सहवासच्या सुवर्ण महोत्सवी वर्षाचं औचित्य साधत कॉलनीचे सदस्य, फॅशन फोटोग्राफर अविनाश गोवारीकर आणि त्यांच्या पत्नी शाजिया यांनी कट्ट्यावरच्या गप्पा पुस्तक रूपात वाचकांपुढे आणल्यात. मंगळवारी सुवर्ण महोत्सवाच्या कार्यक्रमात या पुस्तकाचं प्रकाशन करण्यात आलं. साहित्य सहवासमध्ये राहणाऱ्या 13 हौशी आणि नामवंत लेखिकांना गोवारीकर दाम्पत्यानं कट्ट्यावरच्या गप्पांमध्ये पुन्हा लिहित केलंय. व्यंगचित्रकार राज ठाकरे यांनी पुस्तकाचं मुखपृष्ठ रेखाटून त्याची शोभा वाढवली आहे. माझ्या पिढीला खरं तर भाग्यवान समजतो, कारण ह्या अशा 13 जणी अशा ठिकाणी उपलब्ध होणं, एका कॉलनीमध्ये येणं, हे ठीक आहे, एकत्र आणणं बिणणं, पण मी या 13 जणींना खऱ्या अर्थाने काय म्हणेन तर ह्या सगळ्या पेन रागिणी आहेत. खरं तर रणरागिणी असतात. बाया सरसावल्या म्हणणार नाही, परंतु पदर खोचून त्यांनी इतक्या वर्षानंतर लिहिलं आणि हे पुस्तकात झालं. मी स्वतःला भाग्यवान समजतो की मला ह्या पुस्तकाचं कव्हर करायची संधी अविनाशने मला दिली, त्याबद्दल मी स्वतःला भाग्यवान समजतो. याआधी राज ठाकरे यांनी वसंत कानेटकर यांच्या नाटकावर आधारित सुख पाहता या पुस्तकाचं मुखपृष्ठ केलं होतं. त्यानंतर बऱ्याच कालावधीनंतर कट्ट्यावरच्या गप्पा या पुस्तकासाठी मुखपृष्ठ रेखाटायला ते तयार झाले. त्यामागचा किस्सा खूप मजेशीर आहे. टायटल ठरल्यावरती मी परत राजकडे गेलो. त्याला म्हटलं मी एक फोटो काढतो कट्ट्याचा आणि तुला देतो, तू त्याचं प्लीज कॅरिकेचर कर. मला म्हटला खूप रूढ गोष्टी बोलला तो मला, ते मी आता सांगत नाही, पण मला एकच त्याचा ग्रेटनेस एवढाच तो म्हटला, आता मला काही सांगू नकोस, मला काही फोटो दाखवू नकोस, तू फक्त हे सांग. टायटल कळलं मला. मी म्हटलं अरे पण मी मावशांचे फोटो काढलेत तर तुला दाखवतो. म्हटलं मला बघायचं नाही आहे. म्हटलं अरे मी कट्टा केलाय त्याचा फोटो तुला दाखवतो. मला बघायचं नाही आहे. मला तुझं टायटल आवडलंय, आता माझ्यावरती सोड, मी काय करायचं ते करीन. आणि सडनली त्याच्या स्टाईलमध्ये 2 दिवसानंतर त्याने मला बोलवलं. त्याची आउटलाईन दाखवली, तिथे मी त्याचे फोटो लावले, ते स्टेप बाय स्टेप इतकी फिनॉमिनल फॅन्टॅस्टिक होती की ॲज अ फोटोग्राफर मला आणि क्रिएटिव्ह पर्सन आय लव्ड इट. मग त्याने ते केलं आणि आय जस्ट वॉन्ट टू थँक राज स्पेशली फॉर दॅट. कला क्षेत्रात जमून आलेल्या या अनोख्या युतीचं सर्वांनीच कौतुक केलंय. प्रत्येक वेळेला प्रकाशनं होतात, त्याची एक पद्धत ठरलेली असते. ही आम्ही जसं म्हणतो की नव्या पद्धतीने नाटकं करा, तसं हे नव्या पद्धतीचं प्रकाशन झालं. अँड आय एम व्हेरी हॅपी आय वॉज अ पार्ट. आय थिंक शॉर्ट स्टोरी रायटिंग इज अ व्हेरी डिफरंट आर्ट फॉर्म. मला वाटतं ती जास्त अवघड बाब आहे. कम्प्लीट जे आपण कथानक जे लिहितो त्याच्यापेक्षा अवघड आहे शॉर्ट स्टोरी लिहिणं. तर आय एम व्हेरी मच इंटरेस्टेड इन रीडिंग वॉट दे हॅव रिटन नाव ॲट दिस टाइम इन देअर लाईफ. परप्रांतातली येऊन तिने जो हा पुढाकार घेतलाय त्याबद्दल खरंच तिचं कौतुक वाटतंय की मराठी साहित्याशी तिने इतकी जवळीक साधली. खूप अभिमानही वाटला आणि कौतुक वाटलं तिचं. आणि अविनाश कसा लहानपणापासूनचा सचिनचा मित्र आहे ना. आणि राज ठाकरे यांनी या पुस्तकाचं मुखपृष्ठ रेखाटलंय त्याबद्दल. नाही, ते फारच छान आहे आणि इतकं म्हणजे त्या नावाला साजेसं आहे चित्र. अगदी फार सुंदर वाटलं. अगदी कट्ट्यावरच्या गप्पा नेमक्या काय आहेत ते सांगितलंय त्याचाच भाग असलेल्या लेखिकांनी. इतकी वर्ष वेगवेगळ्या ठिकाणी लिहिलंय, पण इथं लिहिणं याला एक वेगळा अर्थ आहे आणि तो देण्यासाठी तरी लिहिलं पाहिजे आणि म्हणून मग अगदी मनापासून लिहिलेलं आहे. मला असं वाटलं की मी त्यावेळेला ओपेनहायमर या शास्त्रज्ञाबद्दल वाचत होते. कॉम्प्युटरवर त्याच्यावरची खूप माहिती मी मिळवली. तर म्हणून मग मला असं वाटलं की हा एक वेगळाच विषय आहे. सर्वसाधारणपणे अशा विषयाला कोणी हात घालत नाही, तर आपण त्या विषयावर लिहावं. माझ्या गुडघ्याच्या ऑपरेशनबद्दल मी लिहिलंय आणि ते विनोदी असल्यामुळे थोडं अतिशयोक्ती लिहिलंय, पण ठीक आहे, तसं अतिशयोक्तीने बोलायला आवडतं ना. बायकांची वैशिष्ट्यच आहे, म्हणजे गप्पा मारताना जरा थोडं असं तसं मला आनंद झाला. मी ते आनंदाने लिहिलं.
कट्ट्यावरच्या गप्पा मराठी पलीकडेही नेण्याचा निर्मात्यांचा संकल्प आहे. मराठी कल्चर और लिटरेचर में बहुत ही बड़े ऑथर्स हैं, तो ये उनके लिए भी अच्छा होगा कि वो जान पाएंगे कि यहाँ हमारे जो ऑथर्स हैं उनका लिखने का स्टाइल, उनकी सोच कैसे है. साहित्य सहवास मधले साहित्यप्रेमी प्रजासत्ताक दिनासोबतच कॉलनीचा स्थापना दिवसही मोठ्या उत्साहात साजरा करतात. यंदा सुवर्ण महोत्सवी वर्षात कट्ट्यावरच्या गप्पा पुस्तक रूपात साकारत या कॉलनीनं अनोख्या पद्धतीनं साहित्याचा झेंडा फडकवत ठेवलाय हे विशेष. मुंबईत साहित्यिकांचा अचूक पत्ता म्हणजे साहित्य सहवास. वांद्र्यातल्या साहित्य सहवासची आतापर्यंत अशीच ओळख होती. मात्र कट्ट्यावरच्या गप्पा या पुस्तकाच्या निमित्तानं साहित्य सहवासला नवी ओळख मिळाली आहे. व्हिडिओ जर्नलिस्ट रवी चव्हाणसह दिनेश दुखंडे, झी मीडिया, मुंबई. झी 24 तास रहा एक पाऊल पुढे.